काही चाललात रे? जा माहीर त्याच्यावर, केतन काकावर आम्ही येत नाही. भरपूरसे फटाके घेऊन या. नमस्कार मंडळी, मी मालवणी परब. बरेच दिवस वेळ नाही भेटलो व्हिडिओ करूक, तर आज आपण व्हिडिओ करतो. ॲक्च्युली गणपतीचे दिवस चालू आहेत. आज गणपतीचा 5वा दिवस, आज गौरी इली आणि बऱ्याच वर्षांनी मी ववास्तल आहे. आणि ॲक्च्युली माझे अजून 3 भाव असा, हे टोटल आम्ही 4 जण ववास्तलो. हे आमचा घर असा, तर आमचा एकत्रित कुटुंब असा. तर आम्ही 4ही यंदा ववास्तलो. 2 जण मुंबईक असतात, एक कुडाळला असतं असे, आणि एक गावाक असतं. असे आम्ही 4 जण एकत्रित कुटुंबात राहणारे असो. तर आज वौसो असा आणि आपण आता व्हिडिओ सुरुवात करतो. पहिलं तुमका मी आमचं गणपती दाखवते. चला, हे आपलं घर असा, डबल माळ्याचं घर असा. तर मंडळी, अशा प्रकारे वंशाची तयारी चालू असा. आणि आवाज जरा थोडं बसलेलो असा, कारण वडील बुवा असल्यामुळे भजन आपणाक बसायचं लागतं भजनात. काका असतो आणि या सत्य असा. आणि आता थोड्या वेळात वाजंत्री येतले आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या जी गौरी असा ती बाजूच्या म्हणजे 5-6 घरं सोडली की तिकडे आमका जाऊचं लागतं. तिथे सगळे ते विधी केले जातात. तर आम्ही वाजंत्रीची वाट बघतो. आता तयारी करूची असा आणि त्याच्यानंतर आपण तिकडे जाऊ. तुमका आज सगळं दाखवताला ओसू म्हणजे काय, आज ओसाचा. तर मंडळी, माझी तर तयारी झालेली असा. आपलं केतन झाडू मारता. आता किती वेळ त्याला लागता बघूया, कारण तो माहीरला आणि आपल्या श्रीसला फटाके आणण्यासाठी गेलेलो. आता थोड्याच वेळात वाजंत्री येतील. हे पोरग्यांची सगळ्यांची तयारी झाली की आम्ही इथून निघू. तो श्रीश आणि हे आमचं माहीर. रोज त्याला कमीत कमी 150-200 फटाके लागतात. आणि ते फटाके वाजल्याशिवाय त्याचं काम जमत नाही. असं बरोबर. तो सचिन देखील तयार झालेलो असा. आणि केतन आपलं अजून झाडू मारता. त्याची तयारी झाली सगळ्यांची की आम्ही निघू इथून. तर मंडळी, सगळ्यांची तयारी झालेली असा. वाजंत्री देखील लिहिलेली असत. हो, केतन भाई आपला एकदम लग्नाक नटलेलो तसंच नटन तयार हा. वाजंत्री देखील लिहिलेले असत. आता आपल्या आबा काका गारानं घालतील आणि मग आपण इथून जायला निघू वाजत गाजत. आबा का गारानं सुरू करा. आपली आपल्या या ठिकाणी आज गौरीचं पूजन कुलदेवता ग्रामदेवता वैशिक कुळाच्या सगळ्यांनी वाढवण्यासाठी एकमत करून आपली सगळ्यांनी उत्सव वाढवून आज उत्सव भरतो किंवा पितृ सर्व एक रूप एक तत्व एका आकारात येऊन आपल्या सर्व मुलांना भावंडांना नातवांना आशीर्वाद देऊन पुढे त्यांचं सुख समाज देऊन आनंदी आनंद असं कुटुंब राहून दे. गणपती बाप्पा मोरया. मंडळी तयारी झालेली आहे.
सागर भाई हे बघा आपलं सागर असं वौसाच्या निमित्तान तरी गावा गेलो हा मंडळींका हे अख्ख्या भजन मंडळाचा तुम्ही कोणीतरी पुढे जाऊ चला काय घेऊन काय पप्पा मी परत मंडळी आपलो श्रीज असा तो जरा डान्स करून दाखवता हा श्रीज कसा हिरा डान्स कसा असा एका बोटाचा आणि काय बोलायचं लाईव्ह अरे वा आपला भाई आपला भारी डन डन तर मंडळी आता आपण गौरीच्या घराकडे पोहोचलो. केतन छान डान्स हा. नाव घेऊ घेऊ नाव घेतो सांगे याला बरी घेतलीस ना फळांमध्ये
एक केळा मारले गणपतीला गौरीला आणि आपल्या वाडवडिलांना नमस्कार करायचा. तिथूनच रामदेवतेला नमस्कार करायचा. श्री महाकाली महाराष्ट्र सगळ्यांच्या मार्फत तुम्ही काय करा, मी हळद कुंकू घ्या, त्या 2 नारळांना लावा, नारळावर पाणी घाला कळीने. हे बघा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, सगळ्यांच्या मार्फत हे घालतायत पाणी, त्या 2 नारळावर घाला. तेव्हा ती मग आणले चालवी तू पण भगवतीचं लिंगेश्वर भगवती कांकेश्वर सर्वांच्या मनामध्ये स्मरण करा. सर्वेभ्यो देवेभ्यो न सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. उत्तरे कर्मण्यपि नमस्ते गणाधिपती म्हणतो. तुमची तुझी नारळ दोनों घे अजून 2 लहान लावायचं झालं की ते तिथे लावायचं. ओलं करून ठेवलेलं आहे, त्याला बोट लावायचं. प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम म्हणायचं. कपिल गोत्रे उत्पन्न. आता यजमानाने म्हणजे पुरुषांनी आपापलं नाव घ्या, फक्त नाव घ्या पहिलं. मोठ्याने घ्या. म्हणायचं वर्मा म्हणा, वर्मा सपत्नीकः सर्वेषां सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य विजय अभय अभिवृद्धि अर्थम समस्त मंगल अवाप्ति अर्थम शक्ति अखंड सौभाग्य प्राप्तिरस्तु. अशोकवनात लावल्या केळी आणि संदीपरावांचं नाव घेते वंशाच्या वेळी. वा वा.
गणपतीच्या समोर पंचपक्वानांच्या राशी आणि संदीपरावांचं नाव घेते औषाच्या दिवशी. लेकरावांची सून परवांची त्यांच्या घरी काय काय परी चौघी नारी स्वयंपाक करून भरले ताट आणि गोपाळ परबांचं नाव घेते आज औषाचा थाट. वा वा लय वा. इथं महागणपती मोरुणांच्या उद्भा सजामी मंगलमूर्ती मोरया. आता प्रत्येकाने आचमन करायचं, 3 वेळा पाणी प्यायचं. वेगवेगळं घेऊया की चला सगळ्यांनी हात जोडा. हो. इदं ब्रह्मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सुफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि. तर मंडळी आताच पोहोचून झालेला असा आणि आता वाजंत्र्यांची वाट बघतो. ते येले की आपण घरी जाणार. आपलं सागर ऑफिसमध्ये सांगा नेलेलो आज की ओवसने के लिए जाने का है, तो उसका ओवस के हो गया. आता उद्या तो निघतलो. चला वाजंत्र्यांची वाट बघतो, मग निघू आपण इथून. सावकाश सावकाश लाव संतोष. अशा प्रकारे धन्यवाद. येतो ना होती पिशवी आंदोलन आता. आणि आपला आवडता जवळचा रिक्षावाला बाबू मुंगेकर इथे आहेत. हे बघा, हो बाबू मुंगेकर आपलं खास मित्र असा. रिक्षावाला जो नंतर झालो. तर चला वाजंत्री देखील आपले इलेले आहेत. त्यांका पुढे चालतले ना काकी, ते पुढे चालतले. घरात चालले काय तो पुढे गेलो त्याच्या बसून मंत्री. आता आपण घरी चाललेलो आहोत वाजत गाजत. तर मंडळी आता आमचं एकच भाव वंशाचं रोवलो हा, तो म्हणजे सर्वेश. पण अजून त्याचा लगीन देखील झालेला नाही. तर आई सांगत होती की एकदमच भाव असला असता तर बरं आला असता. मुलगी काही बघल्या ना का नाही बघल्या माहित नाही आमका. लवकरच करीत. हा लवकरच करीत अशी आशा असा. आपण हळदी घेऊ गावात, हळदी वगैरे असंच. तर पुढल्या वर्षी कदाचित त्यांना केल्या तर काय असं वंशो परत असतो. पण लहान अजून बघूया. डान्स करा. आमचं श्रीश बघा कसं नाचता. श्रीश दाखव नाचून. या वराचे किलो काय रे बाप्पाजीच्या. लगेच चला परत चला. तर मंडळी आमच्या वंशासाठी गेले 4 दिवस आमचे सगळे हौशी मेहनत करतात आणि त्यांना आता त्यांचा मेहनतीचा चीज झालेला असा अशा प्रकारे. आणि ती देखील मोकळी झालेली असत. काय बोलायचं आहे तुला, काय बोलणार आहेस सांग. आम्ही आता ववासले झील आम्ही मोकळी झालो. बाबा आम्ही आता वावासले झील 4 दिवस वावासले येतो. आता मोकळी झालो. हौशी सगळे मोकळी झालेले आहेत अशा प्रकारे. दरवर्षी वौसाचा अशी 8 वर्ष गेली आणि 8 वर्षांनी आता झील वावासले. तर मंडळी आई सांगता त्याचं कारण असा की आपलो परब समाज हो खूप मोठो समाज असा आणि आमका सगळ्यांचा सुयर सुतीक असता गावात. त्यामुळे समजा गणपतीच्या टायमिंगला जर कोणाचं जन्म किंवा मृत्यू झालो तर 10 दिवसाचा सुतीक असता किंवा सुयर. त्यामुळे गणपती आमचं निघून जाता. त्याच्यामुळे आमका वंशासाठी खूप वेळ लागतो. अशी खरी परिस्थिती असते.
मेकअपचं सामान पहिला घे बाय. तर अशा प्रकारे आजी आमचा वौसान झालेला असा. तुका काय म्हणायचा त्याच्याबद्दल? चांगला आशीर्वाद आजी चांगला आशीर्वाद आमका सगळ्यांना दिलेलो असा. ढोल आमचे वाजन तरी थांबले तरी आमचे हे पोरगे काय थांबत नाहीत नाचाचे. श्रीश दाखव कसं वाजवून नाचत होता मगाशी. आणि हे बघ तिसरा इरा इकडे समोर नाच. आता घरातल्या घरात वौसा देऊन नमस्कार करण्याची पद्धत आहे ते आपण आता करतो. इथे आपापल्या बायकोंच्या बाजू उभ्या राहायचा. तर अशा प्रकारे भरपूर पैसे जमा झालेले आहेत आमच्याकडे. भरपूर पैसे अशा प्रकारे बंदे पैसे घेऊन येवा. हे बघा हे कीर्तनच्या वौशात जमा झालेले छोटे बरेच पैसे आहेत. सागरच्या बायकोन लपून ठेवल्या आहेत. आता काय करू शकतो? तर मंडळी अशा प्रकारे थोडा मोठ्यांका वौसो देऊन झालेलो असा. आणि आता आम्ही एक फोटो काढतलो सामूहिक. थंबनेलला लावून देखील गावतलो आपण. चला.